अमेरिकेसह जगभरात एका अशा व्यक्तीबद्दल चर्चा होत आहे ज्याने अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शहराला न्यूयॉर्कला नवा चेहरा दिला आहे। जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे नवे महापौर, पहिले मुस्लिम महापौर, पहिले दक्षिण आशियाई महापौर आणि हो, ते मीरा नायर म्हणजेच सलाम बॉम्बे या चित्रपटाच्या निर्मात्या यांचे सुपुत्र आहेत। जोहरान ममदानी न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजकीय दृष्ट्या कट्टर विरोधक म्हणून ओळखले गेले। ट्रम्प यांनी ममदानी यांच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती। न्यूयॉर्क महापौर निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांनी ममदानींना कम्युनिस्ट उमेदवार म्हणून संबोधले आणि त्यांच्या विजयामुळे शहरामध्ये अराजकता येईल असा धमकीवजा इशारा दिला होता। ट्रम्प यांनी ममदानींच्या मुख्य प्रतिस्पर्धी स्वतंत्र उमेदवार माजी न्यूयॉर्क गव्हर्नर अँड्र्यू क्युमा यांना सक्रियपणे समर्थन दिले। क्युमा यांच्या बाजूने ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आणि सार्वजनिक भाषणांमध्ये ममदानींवर हल्ला चढवला, ज्यात त्यांच्या डेमोक्रॅटिक सोशलिस्ट विचारधारेवरून त्यांना अमेरिकेचा शत्रू म्हणून चित्रित केले गेले। राष्ट्राच्या प्रमुखाने विरोधात प्रचार करूनही ममदानी यांनी ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून ही निवडणूक जिंकली। सध्या त्यांची भारतात जोरदार चर्चा होण्यामागे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे भारताशी असलेले नाते। आज आपण जोहरान ममदानी यांच्या ट्रम्प सोबतच्या राजकीय संघर्षाची व त्यांच्या भारतीय संबंध असण्याविषयीची सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। ट्रम्प प्रशासनाने ममदानींच्या निवडणूक मोहिमेत हस्तक्षेप करण्यासाठी विविध धमक्या दिल्या। उदाहरणार्थ, ट्रम्प यांनी म्हटले की जर ममदानी विजयी झाले तर न्यूयॉर्क शहराचे फेडरल फंडिंग रोखण्यात येईल, ज्यामुळे शहराच्या अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण या योजनांवर त्याचा परिणाम होईल। याशिवाय ट्रम्प यांनी सैन्य पाठवण्याची धमकीही दिली, ज्यात टँक्स पाठवून शहरात कायद्याची अंमलबजावणी करण्याची धमकी समाविष्ट होती। ममदानींनी याला प्रत्युत्तर देत ट्रम्प यांना अमेरिकेच्या लोकशाहीवरील हल्ला करणारे असे म्हटले आणि पुढे म्हटले की मी ट्रम्पच्या धमक्यांनी घाबरला जाणार नाही। निवडणुकीच्या दिवसापूर्वी ममदानींच्या प्रचार मुख्यालयात ट्रम्प समर्थकांकडून हॅकिंगचा प्रयत्न झाला, ज्यात ट्रम्पच्या समर्थनातल्या इमेजेस दाखवल्या गेल्या, ज्यामुळे त्या दोघांमधला संघर्ष आणखीनच तीव्र झाला। ट्रम्प यांच्या या हल्ल्यांचे मुख्य कारण म्हणजे ममदानींची प्रगतिशील राजकीय भूमिका होती। ममदानी हे डेमोक्रॅटिक सोशलिस्ट ऑफ अमेरिका म्हणजेच DSA चे सदस्य आहेत आणि ते पॅलेस्टाईन समर्थक, स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणारे आणि जलवायू बदलाविरोधी नेते म्हणून ओळखले जातात। ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात ममदानींच्या भूमिकेमुळे हा संघर्ष सुरू झाला। तसेच ममदानींनी ट्रम्प यांच्या धमक्यांना न्यू जर्सी मधील मतदारांवरील बॉम्ब धमक्यांशी जोडले, ज्यामुळे व्हाईट हाऊसने त्यांच्यावर इररिस्पॉन्सिबल म्हणून टीका केली होती। ट्रम्प यांच्या प्रचंड दबावाखाली असूनही जोहरान ममदानींनी 2025च्या निवडणुकीत विजय मिळवला। हे न्यूयॉर्कच्या राजकीय इतिहासातील एक आश्चर्यकारक यश आहे। मुख्य प्रतिस्पर्धी अँड्र्यू क्युमा यांना मात देणे हे ममदानींच्या प्रगतिशील मोहिमेचे यश दर्शवते। ममदानींच्या विजयाची काही विशेष कारणे आहेत, त्यातील काही प्रमुख कारणांची चर्चा करणे इथे गरजेचे आहे। ममदानी हे 34 वर्षांचे युवा नेते आहेत, ज्यांनी हाऊसिंग संकट, आरोग्य सेवा आणि इमिग्रेशन हक्कांवर लक्ष केंद्रित केले। न्यूयॉर्क सारख्या बहुसांस्कृतिक शहरात जिथे 37% लोक स्थलांतरित आहेत, ममदानींच्या दक्षिण आशियाई आणि मुस्लिम पार्श्वभूमीने मतदारांना आकर्षित केले। DSAच्या समर्थनाने तरुण मतदार आणि प्रगतिशील संघटनांनी ममदानींना मोठ्या प्रमाणात मतदान केले। दुसरे कारण असे की क्युमो यांच्या भूतकाळातील विवादांमुळे, जसे की लैंगिक शोषण आणि कोविड हाताळणीतील चुका यांमुळे मतदारांमध्ये त्यांच्या प्रती नाराजी होती। ट्रम्पचे समर्थन त्यांच्यावरच उलटे परिणामकारक ठरले, कारण न्यूयॉर्क शहरातील डेमोक्रॅटिक मतदार हा मुख्यतः ट्रम्प विरोधी आहे। ममदानींनी याचा फायदा घेत नवा न्यूयॉर्कची प्रतिमा निर्माण केली, ज्याचा त्यांना थेट फायदा झाला। तिसरे कारण म्हणजे ममदानींची मोहीम स्वयंसेवकांवर आधारित होती, ज्यामध्ये सोशल मीडिया आणि स्ट्रीट कॅम्पेनिंगचा मोठ्या प्रमाणात वापर झाला। निवडणुकी दिवशी 70% जास्त मतदान झाले, ज्यात मुस्लिम, दक्षिण आशियाई आणि लॅटिनो या समुदायांचा मोठा वाटा होता। ट्रम्पच्या धमक्यांनी उलट मतदारांना एकत्रित केले
आणि ज्यामुळे प्रतिरोधाची लाट निर्माण झाली। याशिवाय ट्रम्प यांच्या फंड कटिंगच्या धमक्यांमुळे न्यूयॉर्क शहरातील डेमोक्रॅट्समध्ये राग निर्माण झाला। ममदानींनी याला ट्रम्प विरोधी मोहिमेचा भाग बनवले, ज्यामुळे राष्ट्रीय पातळीवर प्रचार मिळाला। यामुळे युवा आणि अल्पसंख्याक मतदार जागृत झाले। एकूणच ममदानींचा विजय हे ट्रम्पच्या टॉप डाऊन दबावाविरुद्ध बॉटम अप लोकशाहीचे प्रतीक आहे। 1991 मध्ये 18 ऑक्टोबरला जोहरान यांचा जन्म युगांडाच्या राजधानी कॅम्पालामध्ये झाला। त्यांचे वडील महमूद ममदानी हे एक प्रसिद्ध शैक्षणिक आणि सार्वजनिक बुद्धिजीवी आहेत। महमूद यांचे कुटुंब गुजराती मुस्लिम आहे, जे 19व्या शतकात भारतातून युगांडा येथे ब्रिटिश वसाहतींमध्ये व्यापार आणि मजुरीसाठी गेले होते। महमूद हे कॅम्पाला विद्यापीठात प्रोफेसर होते, जिथे ते आफ्रिकन राजकारण आणि उपनिषेधवादावर व्याख्याने देत असत। त्यांची पुस्तके जसे की सिटीजन अँड सब्जेक्ट जगभरातील विद्यापीठांमध्ये शिकवली जातात। ममदानी यांच्या आई मीरा नायर भारतातील एक आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक, ज्यांच्या सलाम बॉम्बे, मॉन्सून वेडिंग आणि द नेमसेक यांसारख्या चित्रपटांनी जग जिंकले। मीरा या मूळच्या भोपाळ मध्य प्रदेश येथील ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या। त्यांचे वडील IAS अधिकारी होते आणि आई गृहिणी। मीरा हरियाणा विद्यापीठातून इतिहासात MA करून हार्वर्डला गेल्या, जिथे त्यांना महमूद भेटले। 1980च्या दशकात दोघे लग्नबंधनात अडकले। मीरा युगांडाला गेल्या, परंतु इदी आमिनच्या क्रूर शासनामुळे कुटुंबाने 1997 मध्ये जोहरानसहच न्यूयॉर्ककडे स्थलांतर केले। जोहरान तेव्हा फक्त 7 वर्षांचे होते। या भारतीय युगांडन मिश्रणाने ममदानींना एक नवीन आणि अनोखी ओळख दिली। घरी हिंदी चित्रपट, उर्दू कविता आणि भारतीय स्वातंत्र्याच्या गोष्टी ऐकत ते मोठे झाले। मीरा नायर म्हणतात, जोहरान माझा प्रोड्युसर ऑफ द कॅन्डिडेट आहे। मी त्याला चित्रपट बनवायला शिकवले, तो राजकारणात कसा चमकला। महमूद यांनी ममदानींना न्याय आणि सामाजिक बदलाची शिकवण दिली। 2024 मध्ये ते मुंबईमध्ये द नेमसेकच्या 18व्या वर्धापन दिनासाठी आले होते। त्यांच्या भाषणात ते म्हणाले की माझ्या आईने मला शिकवले की गोष्ट सांगणे, कथा सांगणे म्हणजेच एक शक्ती आहे आणि ती शक्ती मी राजकारणात वापरतो। ममदानींची राजकीय ओळख भारतीय मूल्यांवर आधारित आहे। गांधीजींच्या अहिंसेपासून ते डॉक्टर आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांपर्यंत ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला आदर्श मानतात। असेंब्लीमध्ये त्यांनी हाऊसिंग बिल, पॅलेस्टाईन समर्थन आणि इमिग्रेशन रिफॉर्म्सवर काम केले। मीरा नायर म्हणतात की जोहरानने मला शिकवले की राजकारण हे एका चित्रपटासारखे आहे, ड्रामा, संघर्ष आणि हॅपी एंडिंग। त्यांच्या मोहिमेत भारतीय समुदाय मोठा होता। इंडियन अमेरिकन पॅकने त्यांना समर्थन दिले होते। या अभूतपूर्व विजयानंतर जोहरान ममदानींची जबाबदारी आणखीनच वाढली आहे। त्यांच्याकडे अख्ख्या जगाचे लक्ष आहे। ही जबाबदारी ते कसे पार पाडतील हे आता पाहण्यासारखे आहे।